आपण टाइप्स ऑफ वेक्टर्स पाहत होतो. पहिला होता झिरो वेक्टर. पहिला कुठला होता? झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे काय? इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट सेम असतील, इनिशियल पॉईंट अँड टर्मिनल पॉईंट सेम असतील तर वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते? झिरो. वेक्टरची मॅग्निट्यूड झिरो. किंवा एखाद्या वेक्टरच्या मॅग्निट्यूड तुम्ही व्हॅल्यू काढली सॉल्व करून आणि ते जर झिरो आलं तर तो कुठला वेक्टर झाला? झिरो वेक्टर. त्याला नल वेक्टर देखील म्हणतात. नल वेक्टर देखील म्हणायचं. युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय? वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज युनिटी. युनिटी म्हणजे वन. युनिटी म्हणजे काय? वन. वेक्टरचं मॅग्निट्यूड जर वन आलं तर त्याला काय म्हणायचं? युनिट वेक्टर. ओके. ते फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता एका, आणि ते ए कॅपने दाखवतात. हा ए कॅप आहे बघा इथं. ए कॅपने दाखवतात ते. आणि को इनिशियल अँड को टर्मिनस वेक्टर्स. को इनिशियल को टर्मिनस वेक्टर्स म्हणजे काय होतं? को इनिशियल म्हणजे काय? असे दोन वेक्टर की ज्यांचा इनिशियल पॉईंट सेम आहे. त्यांचा इनिशियल पॉईंट सेम आहे, म्हणजे त्या एकाच पॉईंटमधून दोन वेक्टर गेलेले आहेत, त्यांना काय म्हणायचं? को इनिशियल. को टर्मिनस म्हणजे काय? असे दोन वेक्टर की ज्यांचा एंड पॉईंट सेम आहे. ज्यांचा एंड पॉईंट सेम आहे अशा वेक्टर्सना काय म्हणायचं? को टर्मिनस वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स म्हणजे काय? मॅग्निट्यूड सेम, मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. असे दोन वेक्टर की ज्यांचं मॅग्निट्यूड पण सेम आहे, म्हणजे व्हॅल्यू पण सेम आहे आणि डायरेक्शन पण सेम आहे, अशांना काय म्हणायचं? इक्वल वेक्टर्स. त्यांना इक्वल वेक्टर्स म्हणायचं. आपण बघितलं होतं. बघूया निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर्स काय होतं? मॅग्निट्यूड इज सेम. मॅग्निट्यूड इज सेम बट डायरेक्शन इज अपोजिट. डायरेक्शन इज अपोजिट. असे दोन वेक्टर की ज्यांचा मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजे ज्यांची व्हॅल्यू सेम आहे, पण दोघांची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. डायरेक्शन काय? एक्झॅक्टली अपोजिट. त्यांना काय म्हणायचं? निगेटिव्ह वेक्टर. आणि इम्पॉर्टंट वेक्टर कुठला सांगितला होता? हा, कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर तुम्हाला त्या दिवशी एक्सप्लेन केलं होतं मी, लक्षात असेल आहे तुमच्या, की एकतर पॅरलल असतील. ठीक आहे. पॅरलल तर तुम्हाला माहिती आहे, पॅरलल असतील, दोघांची डायरेक्शन सेम आहे. दोघांची डायरेक्शन सेम आहे. मॅग्निट्यूडचं इथं इम्पॉर्टन्स नाही आहे. आणि असे तीन पॉईंट, असे दोन किंवा तीन पॉईंट की जे एकाच लाईनवर आहेत, की जे एकाच लाईनवर आहेत आणि एक डायरेक्शन त्यांची सेम आहे. असे तीन पॉईंट की जे एकाच लाईनवर आहेत आणि त्या तिन्ही पॉईंटची डायरेक्शन काय? सेम आहे. अशा पॉईंट्स, अशा वेक्टर्सना काय म्हणतो आपण? कोलिनियर वेक्टर्स म्हणतो. कोलिनियर वेक्टर म्हणतो. इथं पॉईंट कोलिनियर आहेत. हां, जरा नीट बघतो मी इथं. हो, हे समजा इथं तीन पॉईंट आहेत. हे तीन पॉईंट कोलिनियर आहेत. ह्याचा अर्थ तीन पॉईंट पासून तयार होणारे वेक्टर, तीन पॉईंट पासून तयार होणारे वेक्टर हे पण कोलिनियर आहे. आपल्याला पुढं येणार आहे की समजा तीन पॉईंट कोलिनियर असतील तर तीन वेक्टर कोलिनियर आहे असं प्रूव्ह करा. असे क्वेश्चन्स आहेत आपल्याला. ठीक आहे. तर वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर वेक्टर्स इफ दे आर पॅरलल टू द सेम लाईन, और दे आर अलॉंग द सेम लाईन. अलॉंग द सेम लाईन म्हणजे एकाच लाईनवर ते तिन्ही वेक्टर्स आहेत. एकाच लाईनवर तिन्ही वेक्टर्स आहेत. म्हणजे बघा, हा एक वेक्टर झाला किंवा हा एक वेक्टर झाला. हा वेक्टर स्ट्रेट लाईन येतच नाहीये. हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर एकाच लाईनवर आलेले आहेत. त्यांना काय म्हणायचं? कोलिनियर वेक्टर. फ्री वेक्टर्स तुम्ही बघितलं. फ्री वेक्टर्स काय होते? इथं समोर डेफिनेशन पण आहे. विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. असे दोन वेक्टर्स की ज्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज न करता स्पेसमध्ये ते तुम्ही कुठेही ड्रॉ करू शकता. स्पेसमध्ये म्हणजे हा एक वेक्टर आहे. तो स्पेसमध्ये तुम्ही असा देखील ड्रॉ केलं तरी चालतंय. असा देखील ड्रॉ केलं तरी चालतंय. याची डायरेक्शन चेंज नाही आहे बघा. फ्रॉम लेफ्ट टू राईट गेलाय. हा देखील फ्रॉम लेफ्ट टू राईट आहे. हा देखील फ्रॉम लेफ्ट टू राईट आहे. आणि या दोघांची लेंथ सेम पाहिजे. या दोघांची लेंथ सेम पाहिजे म्हणजे ते काय झाला? फ्री वेक्टर झाला. तो कुठला वेक्टर झाला? फ्री वेक्टर. ओके. आपण फास्टमध्ये घेतलेले रिव्हिजन. आता पुढचा होता लोकलाइज वेक्टर. हा लास्टचा राहिला होता लोकलाइज वेक्टर.
for a vector of given magnitude and direction, if its initial point is fixed, है in a space, then such a vector is called localized vector. Example पण दिलाय, if there are two stationary cars, हे A आणि B दिसतात का? हा A आहे, हा B आहे. For example, if there are two stationary cars A and B on the road and a force applied to car A, या कारला जर तुम्ही फोर्स अप्लाय केलं, इट इज अ लोकलाइज वेक्टर. कारण हा इनिशियल आहे, याची जागा इथं पहिल्यांदा इथं होती ती, आणि त्याला फोर्स अप्लाय केल्यामुळे ते पुढे गेलेलं आहे. त्याला ते बघा इथं फोर्स अप्लाय केलाय, हां फोर्स अप्लाय केला त्यामुळे ते पुढे गेलेलं आहे, पण त्याचा इनिशियल पॉईंट चेंज झालेला नाही आहे. या बीला हां काही ए ची मुवमेंट झाली म्हणून बी मध्ये काय फरक पडलाय का? ए ची मुवमेंट झाली म्हणून बी मध्ये काही फरक पडलेला नाही. बी आहे तिथंच आहे. बीचा इनिशियल टर्मिनल पॉईंट सगळं सेमच आहे. बी वर फोर्स अप्लाय केलेला नाही, बीचा संबंध पण नाही आहे. तर फोर्स अप्लाइड टू अ कार ए, इट इज अ लोकलाइज वेक्टर अँड ओनली कार ए मूव्स व्हाईल बी इज नॉट अफेक्टेड. म्हणलं व्हाईल कार बी इज नॉट अफेक्टेड. हां दोन कार आहेत, त्यापैकी एकच कार तुम्ही मूव्ह केलेली आहे, तर त्यावेळेस त्या एका कारवर तुम्ही फोर्स अप्लाय करता, केलं आणि ते काय झालं, त्याचा लोकलाइज वेक्टर झाला. म्हणजे ती त्या एका कारची, ए या कारची तुम्ही जागा बदलली आहे, एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत गेलेले आहे, त्याला डायरेक्शन दिली आहे. तुम्ही फोर्स अप्लाय करून तुम्ही त्याला डायरेक्शन, इथं बाण ॲरो दिसतंय ना, ॲरो दिसले जर तर तुम्ही त्याला डायरेक्शन दिली आहे. हां इनिशियल पॉईंट फिक्स्ड आहे, पण फोर्स दिल्यामुळं ती मूव्ह झालेली आहे. हां इनिशियल पॉईंट फिक्स्ड आहे कारची, पण त्याला तुम्ही फोर्स दिलाय त्यामुळे ती कार मूव्ह झालेली आहे. अशा आणि त्यामुळं त्याला मूव्ह झाल्यामुळे त्याला डायरेक्शन मिळाली आहे. अशा वेक्टरला तुम्ही काय म्हणणार मग? लोकलाइज वेक्टर. ठीक आहे. नोट दॅट इन दिस चॅप्टर वेक्टर्स आर ट्रीटेड फ्री. हे इम्पॉर्टंट आहे बघा, हे लक्षात ठेवा. अनलेस अदरवाईज स्टेटेड, म्हणजे इथे तुम्हाला समजा आता हा वेक्टर आहे पी बार. हां आता हा कुठल्या टाईपचा आहे ते दिलेलं नाही आहे. कुठल्या टाईपचा आहे? पी दिलेलं नाही आहे, क्यू दिलेलं नाही आहे, आर दिलेलं नाही आहे. हां हे कुठल्या टाईपचे वेक्टर आहे? फक्त वेक्टर आहे म्हणलं, कुठल्या टाईपचं आहे म्हणलं नाही आहे. तर जेव्हा असं दिलेलं असतील फक्त पी बार, क्यू बार, आर बार, तर समजून घ्यायचं की ते वेक्टर कुठल्या टाईपचे असतील? फ्री वेक्टर्स असतील. तर ते वेक्टर कुठल्या टाईपचे आहेत? फ्री वेक्टर्स आहेत. हां जोपर्यंत एखादा वेक्टर लोकलाइज्ड आहे, जोपर्यंत एखादा वेक्टर इक्वल आहे, जोपर्यंत एखादा वेक्टर युनिट आहे, हां जोपर्यंत एखादा वेक्टर कोलिनियर आहे, जोपर्यंत एखादा वेक्टर निगेटिव्ह आहे, असं स्पेसिफिकली सांगणार नाहीत. फक्त वेक्टर आहे असं जेव्हा सांगतील तेव्हा समजून घ्यायचं की तो वेक्टर फ्री वेक्टर आहे. फ्री वेक्टर आहे. हां असं तिथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे झाले वेक्टरचे टाईप्स. झालेले आहेत. किती टाईप बघितले आपण? 8 टाईप्स बघितले. हां 8 टाईप्स कुठले बघितले? फर्स्ट होता झिरो, सेकंड होता युनिट, थर्ड होता को इनिशियल अँड को टर्मिनस, फोर्थ होता इक्वल, फिफ्थ होता निगेटिव्ह, सिक्स्थ होता कोलिनियर, हे इम्पॉर्टंट आहे, सेवन्थ होता फ्री, आणि लास्ट कुठला होता? लोकलाइज वेक्टर. समजायला काही अवघड नाही आहेत, सगळे इझी आहेत. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, काही अर्थ नाही आहे ॲक्टिव्हिटीला. ए बी बार म्हणजे काय? पी बार आहे. बी ए बार म्हणजे काय? मायनस पी बार येणार. इथं मायनस काय येणार? डायरेक्शन अपोजिट आहे. ओके. बी सी. हां आता इथं बघा ॲरो म्हणजे हे बी टू सी चाललाय, म्हणून क्यू बार इथं काय येणार? क्यू बार येणार. हां हे सी बी काय येणार? मायनस क्यू बार येणार. का? हे अपोजिट आहे. अपोजिट असेल, डायरेक्शन अपोजिट असेल तर मॅग्नेट्यूड पण अपोजिट असणार. निगेटिव्ह वेक्टर आहे हे. ओके. काय अवघड नव्हतं हे ॲक्टिव्हिटी. आता इथपर्यंत जर कुणाला काही डाऊट असेल टाईप्समध्ये, कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. आता टाईप्समध्ये कुणाला काही डाऊट असेल तर विचारा.
नाही आहे असं समजून पुढे चालतो. काही असेल तर आधी मधनच देखील तुम्ही विचारू शकता. काही न घाबरता कोणीही विचारू शकता. अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स आहे. अल्जेब्राचा अर्थ काय? बीजगणित म्हणतो आपण त्याला. म्हणजे मॅथमॅटिकल जे बेसिक ऑपरेशन्स आहेत, ऑपरेशन किंवा मॅथमॅटिकल जे बेसिक प्रोसेस आहे, कुठली ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, याला मॅथमॅटिकल बेसिक ऑपरेशन्स म्हणतात किंवा मॅथमॅटिकल बेसिक प्रोसेस. 2 नंबरवर आपण प्रोसेस करतो. म्हणजे काय करतो? ते 2 नंबरची ॲडिशन करतो, सबट्रॅक्शन करतो, जे काय असेल ते, जे 4 टाईप्स आहेत ते आपण बघत असतो. तसंच 2 वेक्टर्समध्ये किंवा स्केलर आणि वेक्टरमध्ये काही आपण असं करू शकतो का, ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याला म्हणायचं अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. फर्स्ट पार्टच आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. शब्दांवर भर द्या की स्केलर म्हणजे काय सांगितलं होतं एकदम पहिल्या लेक्चरला, पहिल्याच पेजवर होतं बघा. स्केलर म्हणजे रिअल नंबर्स. इथं काय कन्सिडर करायचं? स्केलर म्हणजे रिअल नंबर. आणि रिअल नंबर्स काय असतात? कॉन्स्टंट असतात. स्केलर म्हणजे कॉन्स्टंट नंबर. ओके, नंबर हे कॉन्स्टंट असतात. स्केलर म्हणजे कॉन्स्टंटचा मल्टिप्लिकेशन. स्केलरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? कॉन्स्टंटचा मल्टिप्लिकेशन. इथं दिलंय बघा, 2a bar has the same direction as a bar. 2a bar has the same direction of a bar but twice as long as a bar. म्हणजे एक मिनिट, इथं ठीक आहे, डायग्राम सेपरेट काढायची काय गरज नाही. इथं आपल्याला डायग्राम ए बारची दिलेली आहे. ओके, ए बारची डायग्राम दिलेली आहे. समजा ए बार मॉड ए बार इज इक्वल टू 2 आहे. मॉड ए बार इज इक्वल टू 2 आहे. आणि हा के नाही 2 आहे असं कन्सिडर करा. इथं काय, हा के नाही आहे, हा 2 आहे असं कन्सिडर करा. 2 ए बार आहे, हा ए बार आहे आणि हा 2 ए बार आहे. बघूनच कळत आहे की ए बार पेक्षा 2 ए बार मोठा आहे. ए बारच्या दुप्पट किती झाला? 2 ए बार. ए बारच्या दुप्पट किती झाला? 2 ए बार. मग 2 इंटू मॉड ए बार काय झाला? 2 इंटू मॉड ए बार काय झाला? 4 झाला. दुप्पट. पण इथं महत्वाचं काय? डायरेक्शन सेम आहे बघा. डायरेक्शन दिसते का? सेम डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन सेम असेल तर बट इट ट्वाइस ॲज लॉंग ॲज ए बार. फरक कुठं पडला? डायरेक्शन तर सेम आहे, वेक्टर पण सेम आहे. हे बघा, डायरेक्शन सेम आहे. इथं डायरेक्शन सेम दिसते का? आणि वेक्टर पण सेम आहे. हे बघा, ए बारच आहे इथं पण ए बार आहे, इथं देखील ए बारच आहे. मग फरक कुठं पडलाय? मॅग्नेट्यूडमध्ये फरक पडलाय. कुठं पडलाय? मॅग्नेट्यूडमध्ये फरक पडलाय. आणि मॅग्नेट्यूडमध्ये फरक काय पडलाय? मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यू बरं का. कायम लक्षात ठेवा, वेक्टरचं मॅग्नेट्यूड म्हणजे वेक्टरची व्हॅल्यू. त्या वेक्टरची लेंथ म्हणलं तरी चालतंय तुम्ही. तर डायरेक्शन सेम आहे, वेक्टर पण सेम आहे. हे बघा, ए बार आणि ए बार दोन्ही पण ए बारच आहेत. पण फरक कुठं पडलेला आहे? तर मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यूमध्ये फरक पडलाय. आणि ते कशामुळे फरक पडलाय? या के मुळे. आता के कन्सिडर करा. इथं 2 गेला, 2 हा एक नंबर आहे, हे ठीक आहे. फरक कशामुळे पडलाय? के किंवा 2 याच्यामुळे फरक पडलेला आहे. 2 काय आहे? 2 हा कॉन्स्टंट नंबर आहे. म्हणजेच तो काय झालाय? स्केलर आहे. जेव्हा तुम्ही स्केलरने म्हणजे एखाद्या नंबरने एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय केला, एखाद्या वेक्टरला, म्हणजे इथं हे बघा, इथं दिसत असेल किंवा ए बारला कशाने मल्टिप्लाय केलाय? 2 ने मल्टिप्लाय केलाय. ए बारला इथं कशाने मल्टिप्लाय? के ने मल्टिप्लाय केलाय. जेव्हा एखाद्या वेक्टरला तुम्ही कुठल्या तर कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय केलात, त्यालाच म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन. त्यालाच काय म्हणणार तुम्ही? स्केलर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. हा झाला स्केलर. 2 ए बार म्हणजे स्केलर मल्टिप्लाय झाला. वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय करणं म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन. लक्षात आलं का? वेक्टरला स्केलरने म्हणजे काय? वेक्टरला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर तो काय झाला? स्केलर मल्टिप्लिकेशन. आणि स्केलर काय? रिअल नंबर आहे. रिअल नंबर निगेटिव्ह पण असतो, रिअल नंबर पॉझिटिव्ह पण असतो.
कधी कधी -2 a बार असं पण येऊ शकतंय, -2 a बार असं देखील येऊ शकेल. हां, कधी कधी 3/2 b बार असं देखील असू शकतंय. 3/2 देखील हा स्केलरच झाला, कारण तो कॉन्स्टंट आहे, तो रिअल नंबर आहे, तो म्हणजेच काय, स्केलर. हे कळालं का? हां, तर ट्वाईस ॲज लॉंग ॲज a बार. ठीक आहे. मग असं मल्टिप्लिकेशन केल्यामुळे काय होतंय, व्हॅल्यू बदलते, वेक्टरची काय होते, व्हॅल्यू बदलते. ठीक आहे. म्हणजे काय, हा a बार आहे. हां, 2 a बार म्हणजे काय, 2 a बार म्हणजे काय, अजून एकदा आपण एकदा नीट बघूया. 2 a बार म्हणजे काय, ए बार, किती घाणेरडं अक्षर यायला लागले. 2 a बार इज इक्वल टू म्हणजे काय, a बार प्लस a बार, बरोबर का. a बार प्लस a बार म्हणजे a बार, या a बार मध्ये अजून एक a बार वाढवलात तर किती झाला, काय झालं, हे काय झालं, 2 a बार. हे काय झालं, 2 a बार. हां, तसंच आहे हे. म्हणजे काय झालं, वेक्टरची लेंथ वाढली. वेक्टरची लेंथ वाढली म्हणजे काय, वेक्टरची व्हॅल्यू वाढली. वेक्टरची व्हॅल्यू म्हणजे वेक्टरचं मॅग्निट्यूड वाढलं. आणि हे सगळं कशामुळे झालं, स्केलर मल्टिपल केल्यामुळे झालं. स्केलर मल्टिपल काय करताय, वेक्टरची मॅग्निट्यूड चेंज करताय, वेक्टरची मॅग्निट्यूड चेंज करताय. हां, लेट ए बार बी एनी वेक्टर आणि के बी अ स्केलर म्हणलंय बघा इथं, के बी अ स्केलर. हां, देन वेक्टर के ए बार, वेक्टर के ए बार द स्केलर मल्टिपल, वेक्टर के ए बारला काय म्हणलंय, स्केलर मल्टिपल इज डिफाइंड अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज बघा इथं दिलेलं आहे, मॉड के ए बार इज इक्वल टू मॉड के मॉड ए बार, मॉड के मॉड ए बार, and vectors a bar and same direction and vectors a bar same direction if k greater than 0. हा, आता इथं काय म्हणलंय बघा, हे एक महत्वाचं आहे. समजा k ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, इथं पण आहे बघा कंडिशन, इथं कंडिशन आहे बघा, k ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, हां, तर सेम डायरेक्शन असतो. k ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर अपोजिट डायरेक्शन, म्हणजे +2 a बार आणि -2 a बार यामध्ये फरक कुठं आहे, डायरेक्शन मध्ये फरक आहे. हे बघा इथे डायरेक्शन, हां, के ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. सेम डायरेक्शन असतील ह्याचा अर्थ काय, के ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. अपोजिट डायरेक्शन असतील ह्याचा अर्थ काय, स्केलर म्हणजे के ची व्हॅल्यू निगेटिव्ह. ठीक आहे. आता इथं स्केलर मल्टिप्लिकेशनच्या डेफिनेशन मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. पुढे जाण्याच्या आधी आपण स्लो जायचं आहे, आपल्याला काही गडबड करायची नाही आहे, आपल्याला वेळ लागला हरकत नाही, पण आपल्याला बेसिक कन्सेप्ट समजल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे. स्केलर मल्टिप्लिकेशन कुणाला जर समजलं नसेल तर बिंदास विचारू शकता. मी 2 मिनिट थांबतो तुमच्याशी. कुणाला काही प्रॉब्लेम नाही असं समजू दे का, चॅट मध्ये देखील टाकू शकता, असं काही नाही. कुणाला प्रॉब्लेम, कोणतर बोलत होतं, बरं ठीक आहे, पुढे जायचं, मग जाऊया आपण पुढं. आता इथं काय, स्केलर मल्टिप्लिकेशनचे प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टी काय महत्वाचे असते पण सोपे पण असते. इफ के इक्वल टू 0, ऑब्विसली स्केलर मल्टिप्लिकेशन पण 0 येणार. हे काय झालं, स्केलर मल्टिप्लिकेशन पण 0 येणार. 0 जर कुठल्या दोन्हीपैकी एक कुठला 0 असेल तर ऑब्विसली सगळं 0च येणार आहे. ए आणि के ए बार अँड के ए बार आर कोलिनियर और पॅरल वेक्टर्स म्हणलंय बघा. हा, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे बघा, ए बार, हा ए बार आणि हा के ए बार, के ए बार हे महत्वाचं आहे फार. हे प्रॉपर्टी ते कोलिनियर असतात, पॅरलल असतात, कोलिनियर असतात आणि पॅरलल असतात. दोघांमध्ये फरक काय आहे,
दोघांमध्ये फरक आहे, दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, फक्त दोघांचा मॅग्नेट्यूड वेगळा आहे. हां, एक लहान आहे आणि एक मोठा आहे, एवढाच फक्त फरक. दोन्हीपैकी एक लहान एक मोठा किंवा दोन्ही इक्वल असे 3 कंडिशन्स असू शकतात बघा. एक तर दोन्हीपैकी एक लहान म्हणजे दुसरा ऑब्व्हियसली मोठा येणार, हां, किंवा दोन्ही इक्वल वेक्टर्स. ठीक आहे, इक्वल वेक्टर देखील पॅरल असू शकतात, इक्वल वेक्टर देखील पॅरल असू शकतात जर ते सेम डायरेक्शनमध्ये असतील तर. हां, थोडं आपण वर जाऊया. कुठे टाईप्समध्ये. आता इथं बघा, इथे बघा कुठले दोन, हा सी बार कन्सिडर करा, हा सी बार आणि हा ए बार, सी बार आणि ए बार कन्सिडर करा. दोघांची व्हॅल्यू सेम आहे का? ठीक आहे, दोघांची व्हॅल्यू सेम आहे म्हणून सांगितलंय. हां, आणि दोघांची डायरेक्शन वेगवेगळी आहे, डायरेक्शन आर नॉट सेम म्हणलंय. हां, डायरेक्शन आर नॉट सेम, डायरेक्ट व्हॅल्यू सेम आहे पण डायरेक्शन वेगळी आहे, त्यामुळे इक्वल झाले नाही आहेत. आणि इक्वल झाले नाही त्यामुळे कोलिनियर पण नाही आहे, त्यामुळे काय कोलिनियर पण नाही आहे. पण इथे आता इथे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला समजून घेण्यासाठी. आता ए बार आणि डी बार, ए बार आणि बी बार, सॉरी, ए बार आणि बी बार हे एक पहिल्यांदा बघूयात. म्हणजे हा दोघांची व्हॅल्यू सेम आहे, दोघांचा मॅग्नेट्यूड सेम आहे म्हणलं, दोघांची डायरेक्शन पण सेम आहे. मॅग्नेट्यूड सेम, डायरेक्शन सेम म्हणलं तर ते दोन्ही इक्वल तर झालेच, पण तुम्हाला क्लिअरली दिसून येत असेल ते दोन्ही पॅरलल पण आहेत, ते दोन्ही काय आहेत, पॅरलल पण आहेत, बरोबर का? म्हणजे समजा मी इक्वल वेक्टर आणि कोलिनियर वेक्टर ह्याच्यामध्ये फरक समजून सांगायला हवं, बरं का? ते नीट समजून घ्या. समजा मॅग्नेट्यूड सेम आहे, मॅग्नेट्यूड सेम, डायरेक्शन ऑल्सो सेम, म्हणजे ते काय झाले, इक्वल वेक्टर झाले. हां, आणि ते कोलिनियर पण झाले. या एक्झाम्पलवरून तुम्ही बघितलेलं आहे. कुठले एक्झाम्पल्स? हे ए बार आणि बी बारचं मॅग्नेट्यूड सेम आहे, डायरेक्शन पण सेम आहे, त्यामुळे ते इक्वल पण झाले, कोलिनियर पण झाले. ओके, आता ए बार आणि सी बार बघा, हा वेक्टर आणि हा वेक्टर, दोघांची व्हॅल्यू सेम आहे म्हणलंय, दोघांची व्हॅल्यू सेम आहे. हां, पण डायरेक्शन अपोजिट आहेत, त्यामुळे ते दोन्ही इक्वल झाले नाही आहेत, इक्वल झालेले नाही आहेत. ओके, इक्वल झालेले नाही आहेत. मॅग्नेट्यूड जरी सेम असलं आणि डायरेक्शन अपोजिट असलं तरी ते काय आहेत, तरी ते अनइक्वल आहेत, म्हणजे इक्वल नाही आहेत. आणि इक्वल नसल्यामुळे ते कोलिनियर पण नाही आहेत. दिसतात का पॅरलल? ए बार आणि सी बार पॅरलल दिसतात का तुम्हाला? पॅरलल पण दिसत नाहीत आणि एकाच लाईनवर काहीच दिसत नाही, त्यामुळं काय झालं, ते कोलिनियर पण झाले नाहीत. हां, तर या दोन गोष्टींवरून, या पहिल्या दोन गोष्टींवरून तुम्हाला काय समजलं, जे इक्वल आहे ते कोलिनियर पण आहे, ओके. अजून एक महत्त्वाचं इथं ह्याच्यावरनं बघा, थर्ड बघा, सी बार आणि सॉरी सी बार नाही आहे, कुठला आहे, ए बार आणि डी बार आहे ना, ए बार अँड डी बार. काय म्हणलंय, मॅग्नेट्यूड सेम नाही आहे, हां, नॉट इक्वल आहे, म्हणजे व्हॅल्यू नॉट इक्वल आहेत, बरोबर आहे. डी बार छोटा आहे, ए बार मोठा आहे, त्यामुळे दोन्ही सेम नाही आहे. बट दोघांची डायरेक्शन तर सेम आहे. किती खाली गेलं ते, दोघांची डायरेक्शन सेम दिसते का? हां, अरे यार, माऊस आहे ना आपलं, फार बेकार झालंय. डायरेक्शन सेम आहे, व्हॅल्यू वेगळी, डायरेक्शन तरी पण इक्वल नाही. बघा, हे मी गोल करतो नीट राहायला, हे महत्वाचं आहे इथं. हां, व्हॅल्यू सेम आहे, व्हॅल्यू वेगळी आहे, पण डायरेक्शन सेम आहे, तरी पण इक्वल नाही आहेत. पण डायरेक्शन सेम असल्यामुळे ते पॅरलल दिसतात का तुम्हाला? बघा, दोन्ही पॅरलल आहेत वेक्टर्स, दोन्ही वेक्टर पॅरलल दिसतात का? त्यामुळं ह्याच्यातनं काय कळत आहे,
की पॅरलल वेक्टरमध्ये व्हॅल्यू मॅटर करत नाही, एवढी. पॅरलल वेक्टर कोलिनियर वेक्टरमध्ये व्हॅल्यू मॅटर करत नाही, तिथे फक्त डायरेक्शन मॅटर करते. तिथं काय मॅटर करणार? डायरेक्शन जर सेम असेल तर ते काय झाले? पॅरलल किंवा अलॉंग द सेम लाईन. हे कळालं? आता इथंच बघा, दोघांची मॅग्नेट्यूड सेम दिसते, दोघांची लेंथ सेम दिसते, पण दोन्ही देखील अपोजिट डायरेक्शन आहेत, अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. त्यामुळे ते काय झाले? कोलिनियर होऊ शकत नाही. ठीक आहे, हे बेसिक कळालं का तुम्हाला? कोलिनियर आणि इक्वलचं कळालं नसेल तर आधीमध्ये तुम्ही अनम्यूट करून मला विचारू शकता की सर प्रॉब्लेम आहे म्हणून. हां, थर्ड नंबर काय सांगितलंय? टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार आणि बी बार आर कोलिनियर. हां, ही एक वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोलिनियरच्या डेफिनेशन नंतर जर काही महत्त्वाचं असेल तर हे, हे तुम्ही आता लिहून देखील घेऊ शकता. तुम्हाला जर तुमच्याकडे PDF आहे तर तिथं तुम्ही त्याला हायलाईट देखील करू शकता या प्रॉपर्टीला, कारण ह्याच्यावर डिपेंड जवळजवळ 60-70% प्रॉब्लेम या प्रॉपर्टीवर डिपेंड आहेत. टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर अँड पॅरलल. ही प्रॉपर्टी मस्ट आहे की कोलिनियर पॅरलल पाहिजेच. जर ए बार आणि बी बार कोलिनियर किंवा पॅरलल असतील, पॅरलल म्हणजेच कोलिनियर, मग असं सेपरेट का म्हणलंय? पॅरलल आणि कोलिनियर सेपरेट का म्हणलंय? जे पॅरलल आहे ते कोलिनियर आहेतच आहे, कारण कोलिनियर म्हणजे अजून एक डेफिनेशन बघितली आपण. कोलिनियर म्हणजे पॅरलल सोडून दुसरं काय असतो? सेम लाईनवर, एकाच लाईनवर असतील तर, एकाच लाईनवर जर दोन वेक्टर आले तर त्या दोन वेक्टरला देखील आपण काय म्हणतो? कोलिनियर. वाटलंच तर मी तुम्हाला डायग्राम नंतर ग्रुपवर सेंड करेन, किंवा उद्या म्हणजे व्यवस्थित डायग्राम काढून एकाच ह्याच्यावर कसं असं, कारण तुम्ही आता बघितलेलं आहे इथं माऊस यूज करून डायग्राम किती घाणेरडे येतात ते. त्यामुळे मी व्यवस्थित डायग्राम्स काढून तुम्हाला वाटलं असं, किंवा पुस्तकातले फोटो काढून उद्या तुम्हाला दाखवतो व्यवस्थित की कोलिनियर म्हणजेच पॅरलल, कोलिनियर म्हणजेच अलॉंग द सेम लाईन दोन वेक्टर कसे असतात ते. हे कळालं असेल तरी सगळ्यांना. तर दोन वेक्टर, कुठले दोन वेक्टर? ए बार आणि बी बार, हे दोन वेक्टर काय आहेत? कोलिनियर. आणि किंवा पॅरलल आहेत. ते जर असे असतील तर ते ही इक्वेशन सॅटिस्फाय करतात. हे इक्वेशन महत्त्वाचं आहे. ए बार इक्वल टू बी बार, किंवा असं देखील असू शकतं बरं का, बी बार इज इक्वल टू एम ए बार. एम ए बार, एम इथला एम आणि इथला एम सेम असतील की सांगता येत नाही, वेगळं देखील असू शकतंय. सेम सुद्धा असू शकतंय, वेगळं देखील असू शकतंय. सेम देखील असू शकेल, वेगळं देखील असू शकेल. आता एक तिथं इक्वेशन लिहितो, ते इक्वेशन कुठल्या टाईपचं आहे मला सांगा. आपण जे 8 टाईप बघितले, त्यातलं कुठल्या टाईपचं आहे मला सांगा. हा समजा ए बार आहे, ए बार इज इक्वल टू बी बार, हे कुठल्या टाईपचं इक्वेशन आहे? वर जे 8 टाईप झाले त्यापैकी कुठल्या टाईपचं आहे? कुणीही सांगू शकता, अनम्यूट करून सांगा, चॅटमध्ये सांगा, कसंही सांगू शकता. कुणीही सांगा. तुमच्याकडे PDF आहे, तुम्ही वर जाऊन बघू शकता. ए बार इक्वल टू बी बार, वाटल्यास वर दाखवतो तुम्हाला, कारण ह्याचा आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. ए बार इक्वल टू बी बार मी खोडलेलं नाही आहे अजून. ए बार इक्वल टू बी बार कुठे दिसतंय का बघा. ए बार इक्वल टू बी बार दिसतंय का? सांगा पटकन. इक्वल वेक्टरच आहे सर. इक्वल वेक्टर मध्ये दिसलं का ए बार आणि बी बार? ए बार इक्वल टू बी बार, हे इथं इक्वल वेक्टर मध्ये आहे. म्हणजे ए बार आणि बी बार काय झालेत? इक्वल वेक्टर आहेत. ओके,
हे तर कळालं. आता परत खाली येऊ आपण प्रॉपर्टीकडे. हां, तर आपण बघत होतो, ह्याला थांबू दे जरा, ह्याची गाडी फार फास्ट चालली. हां, तर आपण बघत होतो ही प्रॉपर्टी. ठीक आहे, ए बार इक्वल टू बी बार. आता इथं समजा बी बारचा कोइफिशियंट काय आहे? बी बारचा कोइफिशियंट आहे 1. बी बारचा कोइफिशियंट काय आहे? 1. म्हणजे ए बार इक्वल टू 1 इंटू बी बार. 1 इंटू बी बार. आणि 1 म्हणजेच काय असतो? 1 म्हणजेच काय असतो? एम असतो. 1 म्हणजेच काय असतो? एम असतो. एम म्हणजे काय इथं? एम म्हणजे आहे स्केलर. एम नॉट इक्वल टू 0 ह्याचा अर्थ काय? 0 सोडून कुठला पण नंबर. 0 सोडून कुठला पण नंबर, बरोबर का? वेअर एम इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय? एम हा 0 नाही आहे, 0 सोडून कुठला पण नंबर आहे. म्हणजे कुठला नंबर आहे? या कंडिशनला तो 1 आहे. या कंडिशनला तो 1 आहे. म्हणजे इक्वेशन कसं आलं बघा, ए बार इक्वल टू 1 बी बार. ए बार इक्वल टू 1 बी बार हे याच्यासारखं आलंय का? ए बार इक्वल टू 1 बी बार, ए बार इक्वल टू एम बी बार सारखं आलंय. हां, एमच्या जागी 1 आलंय. हां, म्हणजे हे दोन्ही इक्वेशन तसं बघाल तर सेमच आहेत. कुठले? ए बार इक्वल टू 1 बी बार आणि ए बार इक्वल टू एम बी बार. ए बार इक्वल टू एम बी बार आणि ए बार इक्वल टू 1 बी बार, बरोबर का? म्हणजे हा देखील कोलिनियर झाला. हां, ए बार इक्वल टू एम बी बार कधी असतो? ए बार इक्वल टू एम बी बार कधी असतो? कोलिनियर असेल तरच. ही प्रॉपर्टी काय म्हणते? ए बार इक्वल टू एम बी बार जर असेल तर दोन वेक्टर काय असतात? कोलिनियर असतात, बरोबर? हे इक्वेशन आलं ह्याचा अर्थ ए बार आणि बी बार काय झालेत? कोलिनियर झालेत. हां, हे ए बार आणि बी बार काय झालेत? कोलिनियर झालेत. मग हे तर इक्वेशन आपण जे लिहिलेलं आहे ए बार इक्वल टू बी बार, ते तर इक्वल वेक्टरचं होतं. पण ते इक्वल वेक्टरचं इक्वेशन कोलिनियर देखील सॅटिस्फाय केलं. इक्वल वेक्टरचं इक्वेशन कोलिनियर पण सॅटिस्फाय केलं. याचाच अर्थ काय झाला? जे इक्वल वेक्टरचं इक्वेशन कोलिनियरचं इक्वेशन सॅटिस्फाय केलंय, याचाच अर्थ इक्वल वेक्टर देखील काय असतात? कोलिनियर वेक्टर्स असतात. इक्वल वेक्टर्स देखील काय असतात? कोलिनियर वेक्टर्स असतात. समजलं का? बघा, नीट समजून घ्या हे. हां, इक्वल वेक्टर आणि कोलिनियर वेक्टरमध्ये काही फरक नाही. इक्वल वेक्टर, हां, मी परत एकदा लिहितो, ए बार इक्वल टू बी बार. ए बार इक्वल टू बी बार. इथं बी बारचा कोइफिशियंट काय आहे? 1 आहे. बी बारचा कोइफिशियंट काय आहे? 1 आहे. हां, आता तुम्ही कम्पेअर करा. आता इथं जास्त काय मी काय लिहित नाहीये. हे फक्त 2 बॉक्स कम्पेअर करा. ए बार इक्वल टू एम बी बार आणि ए बार इक्वल टू 1 बी बार. हां, चेंज कुठे झालाय? एम मध्ये झालाय. फक्त एम मध्ये झालाय. हां, एमची व्हॅल्यू काय? 1 आहे. आणि हे दोन इक्वेशन सेम झाले. याचा अर्थ हे दोन इक्वेशन काय झाले? सेम झाले. आणि हा इक्वेशन कशाचा आहे? हा इक्वेशन कोलिनियरचा आहे. हां, म्हणजे हा पण इक्वेशन काय झाला? कोलिनियरचा झाला. पण हा तर इक्वेशन इक्वलचा होता. हा इक्वेशन कशाचा होता? इक्वलचा होता. आणि हा इक्वेशन आता कोलिनियरचा पण झालाय. याचा अर्थ काय निघतो यातून? इक्वल वेक्टर्स हे कोलिनियर्स वेक्टर्स असतात. इक्वल वेक्टर्स आर ऑल्सो कोलिनियर वेक्टर्स. हां, ठीक आहे. बट इथं अजून एक समजून घ्या की प्रत्येक इक्वल वेक्टर कोलिनियर वेक्टर असतो. पण प्रत्येक कोलिनियर इक्वल असेलच का नाही सांगता येत नाही. कारण का? इथं 2 पण असू शकताय. एमची व्हॅल्यू 2 असली असती तर इक्वेशन काय आलं असतं? ए बार इक्वल टू 2 बी बार. ए बार इक्वल टू 2 बी बार हे इक्वलचं उदाहरण झालं का? नाही होत. इक्वलचं एकच उदाहरण होऊ शकतं, ए बार इक्वल टू बी बार. इक्वल म्हणजे काय? ए बार इक्वल टू बी बार. ए बार इक्वल टू 2 बी बार हे फक्त कोलिनियरचं इक्वेशन होतं. ठीक आहे. त्यामुळं ऑल इक्वल वेक्टर्स आर कोलिनियर, बट सम कोलिनियर वेक्टर्स आर इक्वल वेक्टर्स. नॉट नेसेसरी ऑल कोलिनियर्स आर इक्वल. कळालं? ठीक आहे. काही डाऊट असेल तर विचारू शकता. पण इथं सर्वात महत्त्वाचा अजून एक वाक्य आहे.
सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी, एकच मिनिट. हे इक्वेशन महत्त्वाचं काय, हे इक्वेशन महत्त्वाचं तर काय आहे ते तुम्हाला कळेलच, पण या इक्वेशनचा अर्थ काय असतो ते सांगतो तुम्हाला. या इक्वेशनचा अर्थ काय असतो सांगतो तुम्हाला. इथं वेक्टर किती आहेत? आता या दोन प्रॉपर्टीवर, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रॉपर्टीवरच मी एवढा भर द्यायला लागलो, ह्याच्यावरनं तुम्ही विचार करू शकता की ते पुढे किती महत्त्वाचे आहेत, ते पुढे किती महत्त्वाचे आहेत. हे दोन, इथं दोन वेक्टर आहेत, कुठले? ए बार आणि बी बार. हां, आणि एक स्केलर आहे, एक स्केलर आहे. हां, ए बार इक्वल टू एम बी बारचा अर्थ काय होतो? या इक्वेशनचा अर्थ काय होतो? एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल होतो, दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल होतो. एम बी बार चा अर्थ काय होतो? वर आपण के ए, हा हे बघितलं होतं बघा, के ए बार म्हणजे काय होता? स्केलर मल्टिपल होता. के ए बार म्हणजे काय? स्केलर मल्टिपल. हा पण तसाच आहे, स्केलर मल्टिपलच आहे हा पण. हां, इथं वेक्टर काय होता? ए बार होता. ए बारला कुठल्या स्केलरने मल्टिप्लाय केलं आपण? के ने मल्टिप्लाय केलं. ए बारला आपण के ने मल्टिप्लाय केलं. तसंच इथं वेक्टर आहे बी बार आणि स्केलर आहे एम. एका वेक्टरला स्केलरने मल्टिपल केलं, एका वेक्टरला स्केलरने मल्टिपल केलं, ह्याचा अर्थ काय झाला? तो स्केलर मल्टिपल झाला. याचा अर्थ तो स्केलर मल्टिपल झाला. याचा अर्थ एम बी बार काय झालाय? एम बी बार झालाय स्केलर मल्टिपल. एम बी बार काय? स्केलर मल्टिपल. आणि एम बी बार इज इक्वल टू काय आहे? ए बार आहे. एम बी बार इज इक्वल टू ए बार आहे. हां, ह्याचाच अर्थ एक वेक्टर हे वाक्य लिहून घेऊ शकता किंवा लक्षात ठेवता येत असेल तर लक्षात ठेवू शकता की एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल, एक वेक्टर जर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल तर ते दोन वेक्टर कोलिनियर असतात. तर ते दोन वेक्टर काय असतात? कोलिनियर असतात. कंडिशन्स काय? फक्त स्केलर झिरो नसायला पाहिजे, स्केलर झिरो नसायला पाहिजे. हे जे मी वाक्य म्हणतोय सारखं की एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल, एक वेक्टर ए बार हा बी बारचा स्केलर मल्टिपल असेल तर ए बार आणि बी बार कोलिनियर असतात, ए बार आणि बी बार कोलिनियर असतात. असं या पूर्ण तिसऱ्या इक्वेशनचा, तिसऱ्या प्रॉपर्टीचा अर्थ आहे. तिसऱ्या प्रॉपर्टीचा अर्थ काय आहे? मी परत एकदा सांगतो. ए बार हा बी बारचा स्केलर मल्टिपल आहे, ए बार हा बी बारचा स्केलर मल्टिपल आहे बघा. हां, तसं जर असेल तर ए बार आणि बी बार काय असतात? कोलिनियर असतात. आणि उलटं पण असतं असं, समजा ए बार आणि बी बार कोलिनियर असतील, समजा ए बार आणि बी बार कोलिनियर असतील तर ए बार आणि बी बार हे एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात, एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. हे उद्या तुम्हाला मी परत एकदा नीट डिटेल लिहून एका वहीवर लिहून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. ठीक आहे, तर आता 2 मिनिट राहिलेले आहेत कारण कोळेकर सर 5 मिनिट डेट घेणार आहेत. तर हे कोलिनियर आणि स्केलर मल्टिपल ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, ह्याच्यामध्ये अजून कोणाला काही कन्फ्युजन असेल किंवा डाऊट असेल तर पटकन विचारू शकता मला, किंवा उद्या आल्याला विचारलं तरी चालेल. आता देखील विचारू शकता की ए बार इक्वल टू एम बी बार म्हणजे स्केलर मल्टिपल, ए बार आणि बी बार एकमेकाचे स्केलर मल्टिपल, आणि असं असेल तर कोलिनियर, आणि कोलिनियर असेल तर ए बार आणि बी बार एकमेकाचे स्केलर मल्टिपल. हे जर कन्फ्यूज होत असेल तर कुठलं तरी एक वाक्य लक्षात ठेवलं तरी चालतंय, किंवा कळलं नसेल तरी विचारू शकता नेमकं काय आहे हे नेमकं काय विचारू शकता, कारण हे थेरम पण आहे आपल्याला पुढं, याच्यावर डिपेंड असलेलं थेरम आहे पुढं. किंवा जर समजलं असेल तर ते पण सांगू शकता की समजलंय, आणि समजलं असेल तर तुम्ही क्लास लिव्ह करू शकता, फक्त जाताना सांगा की समजलंय म्हणून. तर मी सगळ्यांना समजलंय असं गृहीत धरू दे का? समजलं सर. संशोधनला समजलं म्हणजे जगाला समजलं. ठीक आहे, समजलं असेल तर मी फर्स्ट रेकॉर्डिंग स्टॉप करतो.